नमस्कार मंडळी. संध्याकाळी मी ऑफिसमधून निघाले आणि त्यानंतर घरी आल्या मी येतानाच पावटा घेऊन आली होती आणि आज मी करणार आहे पावट्याची मस्तपैकी आमटी. तर मी सर्वप्रथम पावटा घेतला आणि त्यानंतर त्याच्यातली दाणे काढून घेतले. पावट्याचे दाणे काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर हे दाणे आहे हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे थोडे शिजवून घ्यायचे. आमटीमध्ये टाकल्यावरती त्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही. तर मी ह्याला तेलामध्ये मीठ टाकून परतून घेतलं आहे. त्यानंतर बाकीची तयारी करून घेतली. टोमॅटो चिरलेला आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे, लसूण देखील बारीक करून घेतलेला आहे आणि शिजल्यानंतर हे पावट्याचे दाणे मी कढईतून काढून घेतले. त्यानंतर कढई आपल्याला गॅसमध्ये गरम करत ठेवायची आहे. त्यामध्ये मी भरपूर असं तेल टाकलं. तेल मी सुरुवातीला कमीच टाकलं, पण नंतर मला थोडं तेल वाढवावं लागलं. त्यामध्ये जिरे टाकलेले आहे. त्यानंतर मी आपल्याला ह्याच्यामध्ये दाखवते, जिरे तडतडले आहे, त्यामध्ये हिंग टाकलं आहे. त्यानंतर खोबरं टाकलंय, खोबरं परतून घ्यायचं आहे. तेव्हा हे बघा, मी तुम्हाला म्हटले होते ना, मी वरून तेल टाकलं थोडंसं कारण कमी पडलं होतं. लसूण देखील टाकलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि हे सगळं तांबूस रंग आल्यावरती यामध्ये टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट टाकलंय, काश्मीरी लाल मिर्च पावडर मी टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे चवीपुरती आणि नंतर पुन्हा मी हे सर्व मिश्रण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडा गोडा मसाला देखील टाकायचा आहे, तो देखील मी टाकला आहे आणि सर्व व्यवस्थित परतून घेतले. मसाला जळणार नाही याची काळजी घ्यायची. नंतर मी हे आपले परतलेले पावट्याचे दाणे शिजवलेले त्यामध्ये मिक्स केले आणि नंतर आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढे वरून पाणी टाकले. पाणी मी गरम पाणी टाकले आहे आणि त्यानंतर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतला आणि भाजीला उकळ येऊ दिला. तुम्ही पाहू शकता भाजी कशा प्रकारे रेडी झालेली आहे. त्यानंतर मी सगळं हे एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. मस्तपैकी पावट्याची गरमागरम आमटी, त्यानंतर पांढरा शुभ्र गरमागरम भात मऊसूत शिजलेला आणि त्यासोबत मी लिंबू घेतलाय. त्यानंतर रात्री मी एका कॉन्सर्टसाठी गेले होते, तर त्यातला हा छोटासा शॉट आहे. तर कसा वाटला हा मिनी व्लॉग? व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.